मुंबईत दोन भाऊ एकत्र येत असतील तर नक्कीच आम्हाला आनंद आहे। दोन कुटुंब एकत्र येऊन निवडणुकीत एकत्र लढत असेल त्यामध्ये आम्हाला दुःखी होण्याचं काहीही कारण नाही। आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना निवडणुकीत भरघोस यश मिळो अशी भावना सुद्धा मी व्यक्त करतो। अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली। ते नागपुरात बोलत होते। नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून सर्वात मोठा भाऊ काँग्रेस ठरलेला आहे। हे आता सगळ्यांच्या पुढे आलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही काँग्रेस आघाडी न करता लढली होती आणि त्यामध्ये आम्हाला मिळालेली एकूण मतं आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील किंवा नगरसेवक म्हणून या दोनही पक्षापेक्षा अधिकचं यश आम्हाला मिळालं। हे यावरूनच आता स्पष्ट होते की काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आणि भूमिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आघाडी न करता लढण्याची आहे। राहिला मुंबईमध्ये उद्धवजी आणि राजजी जर एकत्र येत असतील दोन भाऊ, तर नक्की आम्हाला आनंद आहे। एक कुटुंब एकत्र येऊन जर निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र येत असतील आणि एकत्र लढत असतील त्यामध्ये आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही। मराठी माणूस काय तो विचार करून निर्णय घेईल, पण महाराष्ट्रात भाषेवर आणि प्रांतावरील अतिक्रमण चाललेलं आहे। मी काँग्रेसचा असलो तरी ती वस्तुस्थिती आहे। मुंबई बळकावण्याचा, मुंबईवर वर्चस्व निर्माण करून मुंबई गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम पद्धतशीरपणे सुरू आहे असं वडेट्टीवार म्हणाले। महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चाललं आहे, भाषेवरही चाललं आणि प्रांतावरही चाललेलं आहे। हे काय लपून राहिलेलं नाही। मी जरी काँग्रेसचा जरी असलो तरी जी वस्तुस्थिती आहे, मुंबई छाती ठोकून कोणी सांगो, कोणी चंद्रसूर्य असेपर्यंत सांगो, पण मुंबई बळकावण्याचा, मुंबईवर वर्चस्व निर्माण करून मुंबई ही गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम हे पद्धतशीरपणे सुरू आहे आणि यामध्ये मुंबईची वाट लावण्याचं काम, मुंबईच्या जमिनी गिळंकृत करण्याचं काम आणि मुंबईवर पूर्णतः कंट्रोल आज जे दिसतंय ते गुजरातचं दिसतोय आणि त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी माणसाच्या हक्काचं संरक्षण करायचं असेल तर मराठी माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। ही त्यांची भावना आहे, आमचीही भावना आहे। तर नवनीत राणा यांनी हिंदू समाजानं 3 ते 4 अपत्य जन्माला घालायला हवी असं वक्तव्य केलं होतं। यावर वडेट्टीवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली। 3 ते 4 अपत्य करायला हवी आणि नवनीत राणा यांच्या घरी नेऊन सोडायला हवी। लहान मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी देखील त्यांना द्यायला हवी असं वडेट्टीवार म्हणाले। नहीं 4 बच्चे जरूर करना चाहिए, मैं समर्थन करता हूँ। उसमें से 2 बच्चे या 3 बच्चे नवनीत राणा के घर पे छोड़ के आना चाहिए और उनको बोलना चाहिए कि तुम इनका पालन पोषण करो और सबने और उनको उनके शब्दों को सम्मान भी देना चाहिए।